नमस्कार मित्रांनो, काय काय कसं काय अँड वेलकम टू माय चॅनल प्राज के रिॲक्शन्स। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 हा सीझन बिग बॉस मराठीच्या इतिहासातला सर्वात बेस्ट, सर्वात टॉप रेटेड आणि सर्वात जास्त हायेस्ट टीआरपी वाला सीझन झालेला आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्या एपिसोडला सांगितलं होतं की हा सीझन जो आहे तो सगळ्यात बेस्ट असणार आहे आणि हा सीझन हिट आहे बॉस। तर मित्रांनो, सीझन हिट होण्यामागची कारणं पण तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत की बिग बॉसचा सीझन 5 हा एवढं हिट का होतोय। तर त्याच्या मागची कारणं आहेत ते म्हणजे सूरज चव्हाण, त्यानंतर डीपी दादा, त्यानंतर असेल छोटा पुढारी। कारण ह्या सर्वांची जी पर्सनॅलिटी आहे, म्हणजे आता सूरज चव्हाण तुम्ही बघा, तो रील बनवायचा, तर त्याचे रील्स कसे असायचे, बुक्की टेंगुळ वगैरे वगैरे, तर ती पर्सनॅलिटी लोकांना बघावीशी वाटली या सीझनमध्ये की तो कसा आहे ॲक्च्युली। म्हणजे तो जसा रील्स बनवतो तो तसाच म्हणजे असं भांडकुदळ आहे किंवा तो तसाच आहे येण्यासारखा। तर लोकांना त्याची पर्सनॅलिटी इतकी आवडायला लागली आहे या सीझनमध्ये। जो आपण सूरज चव्हाण रील्समध्ये बघतो आणि आत्ता जो आपण सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये बघतोय, खूप जमीन आसमानाचा फरक आहे यामध्ये, खूप म्हणजे मोठा फरक आहे यात। आणि असं वाटतच नाही की तो सूरज चव्हाण हाच आहे जो आम्ही त्याला रील्समध्ये बघतोय। तर प्रचंड प्रेम सूरज चव्हाणला भेटत आहे। त्यानंतर आहेत आपले कोल्हापूरचा वाघ, कोल्हापूरचा पट्ट्या म्हणजेच धनंजय पवार, म्हणजेच आपले डीपी दादा। तर डीपी हे इचलकरंजीमध्ये खूप मोठे बिझनेसमॅन आहेत। त्यांचा द सोसायटी फर्निचर नावाचा एक फर्निचरचा खूप मोठा बिझनेस आहे, मॉल आहे त्यांचा फर्निचरचा। तर यांची पर्सनॅलिटी लोकांना बघायची होती की ते कसे आहेत आणि त्यांना पण खूप छान प्रतिसाद मिळतो लोकांकडून, खूप प्रेम मिळतंय। अख्खं कोल्हापूर त्यांना डोक्यावर घेऊन बसणार आहेत ते जेव्हा बिग बॉसच्या बाहेर येतील तेव्हा। त्यानंतर असतील आपले घनश्याम, म्हणजेच छोटा पुढारी। तर मित्रांनो, ते तुम्हाला माहितीच आहेत, त्यांची भाषणं तुम्ही ऐकली असेल, ते किती बोलबच्चन आहेत, बोलबच्चन म्हणजे बोलतात, ते खूप बोलतात। तर मला असं वाटतं की आत्ता त्यांचं जरा बोलण्याची पद्धत थोडी उर्मट झालेली आहे। म्हणजे जे कोण असतील सिनियर्स असतील घरामध्ये, त्यांच्यासोबत त्यांची बोलण्याची पद्धत थोडी उर्मट झालेली आहे असं मला तर वाटतंय। तर मित्रांनो, हे तिघं सोडून एक खूप मोठं हिट व्हायचं कारण म्हणजे आपले भाऊ, म्हणजेच आपले रितेश देशमुख। तर मित्रांनो, रितेश देशमुख खूप म्हणजे मला तर एक्सपेक्टेडच नव्हतं की ते एवढं भारी होस्टिंग करतील आणि महेश मांजरेकर सरांची एवढी सुद्धा कमी ते आपल्याला महसूस होऊ देत नाहीत आणि खरंच खूप छान होस्टिंग करतायत ते। बरोबर जे चुकतायत त्यांची शाळा घेत आहेत, त्यांना बोलतायत, त्यांना रागवतायत, जे चांगलं करतायत त्यांच्यासोबत प्रेमाने बोलतायत आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला आवडतंय बघायला। तर मित्रांनो, खरंच हा सीझन हिट आहे, सर्वांना आवडतोय। तर मित्रांनो, बघत राहा बिग बॉस मराठी, बघत राहा माझे व्हिडिओज आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच एक कमेंटसुद्धा टाकून जावा। थँक्यू।